नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी-आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे पी-एम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत. याच्यामध्ये काय झालेलं आहे, की पी-एम सन्मान निधी योजनेमध्ये जे शेतकरी 2019च्या अगोदरची त्यांच्या नावावर जमीन होती, त्यांनी अर्ज केलेले असतील किंवा त्यावेळी करायचे राहिलेले होते आणि नंतर अर्ज केलेत, पण अद्याप त्यांना पैसे मिळालेले नाहीयेत. तर कारण काय झालेलं आहे, की त्यांचे फॉर्म जे आहेत ते पेंडिंगमध्ये आहेत. पण अर्ज त्यांनी तेव्हाच केलाय. काही कालावधीनंतर त्याला कळाल्यानंतर त्यांनी अर्ज केला. मध्येच ई-के-वाय-सीची प्रोसेस आली. ई-के-वाय-सीमध्ये काही शेतकरी ई-के-वाय-सी करायचे राहिले. ई-के-वाय-सी केल्यानंतर सुद्धा तिथं लँड सीडिंग स्टेटस होतं. तिथं येस किंवा नो. अशा पद्धतीनं तिथं नो काही जणांचं शेतकऱ्याचं राहिलेलं आहे. ज्यांचं यश आहे म्हणजे त्यांची जमिनीची शहानिशा झालेली आहे. त्यांचा फिजिकल सर्व्हे करण्यात आलेला होता. त्यांची शहानिशा झाल्यानंतर तिथं येस आहे. पण ज्यांचं नाही त्यांना तिथं नो म्हणून ऑप्शन आहे. ते करण्यासाठी त्यांना कृषी विभागाकडे जाऊन कृषी तिथं ते लँड व्हेरिफाय करून घ्यावं लागेल तिथं. रेकॉर्ड आपलं जे काय असेल ते. त्यानंतर अद्याप जे काही नवीन लाभार्थी आहेत. नवीन लाभार्थी म्हणजे कसं 2019च्या नंतरची जमीन त्यांच्या नावावर आलेली, पण त्यांनी स्वतः विकत न घेतलेली जमीन. न घेतलेली जमीन जी शेतकरी लाभार्थी आहेत, म्हणजेच ऑलरेडी जे काही 2019च्या अगोदरची जमिनी असतील आणि त्यांचे पुढे चालून तो जमिनीचा मालक एक एक्सपायर झाला असेल आणि त्यांची जमीन वारस हक्काने जर त्यांच्या मुलांच्या नावावर, मुलींच्या नावावर आलेली असेल, तर ते पात्र करू शकतात अर्ज किंवा ते अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी पात्र असतात. त्यासाठी त्यांना जे काही त्यांचे वडील किंवा असतील त्यांचं डेथ सर्टिफिकेट, बाकीच्यांचे आधार कार्ड ते देऊन त्यांनी मृत्यू प्रमाणपत्र आणि त्यांचं जे काही ही असेल जमिनीचं जे काही फेरफार नक्कल असेल, ते देऊन ते अर्ज करू शकतात आणि जो काही पी-एम किसानचा लाभ असेल, तो त्याच्यासाठी अर्ज घेतल्यानंतर अर्ज करून लाभ घेण्यासाठी पात्र असतात. पण केल्यानंतर अद्याप त्याची जी काही असेल तपासणी राज्य स्टेट लेव्हलवरून जे असेल ते पेंडिंगमध्ये असते किंवा डिस्ट्रिक्ट लेव्हलवर पेंडिंग असते. पण हे जेव्हा काही अप्रूव्हल होतील, तेव्हा अप्रूव्हल झाल्यानंतर त्यांना ते सर्व पैसे खात्यावरती त्यांचे येतात. त्यामध्येच एक नवीन आणखी आत्ता प्रोसेस झाली होती, की काही जणांना हप्ते आले, काही जणांना हप्ते आले नाहीत. तर त्यांचं काही ना काहीतरी कुठेतरी प्रॉब्लेम कुणाला 15वा हप्ता आला, कुणाला 16वा असेल, कुणाला 18वा असेल, तर हाच हप्ता कुणाला 12वा असेल. जो काही हा मधला गॅप पडलेला आहे काही जणांना हप्ते न मिळण्याचा किंवा अगोदर हप्ता मिळत होता, तसेच मध्ये 2-4 हप्त्याचा गॅप पडलेला असेल, त्याच्यानंतर हप्ता आणखी परत सुरू झाला असेल. पण मधला जो काही गॅप आहे, हे सविस्तर चौकशी किंवा त्यांची जी काही तपासणी वगैरे झाल्यानंतर जे काही मध्ये राहिलेले सुद्धा हप्ते आहेत, ते सुद्धा हप्ते पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. याच्यामध्ये आणखी पी-एम किसानसाठी नवीन अर्ज तर कुणाला करायचे असेल, म्हणजे टोटली पूर्ण नवीन अर्ज करण्यासाठी याच्यामध्ये सध्या तर काही माहिती दिलेली नाहीये. पण जे काही वारस हक्कानं त्यांच्या नावावरती ज्यांनी जमिनी ट्रान्सफर झालेल्या असतील, ते आपल्या वडिलांची आपल्या नावावर जमीन आल्यामुळे जे काही त्यांचं डेथ सर्टिफिकेट वगैरे लावून आपल्यासाठी अर्ज पात्र किंवा ते अर्ज करू शकतात आणि पी-एम किसानचा लाभ घेऊ शकतात. पण त्यांना जे काही बाकीचे असतील, हे छोटंसं अपडेट आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन-नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.